महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सामाजिक बांधिलकीतून काम केल्यास लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। किसन कथोरे, रायगड कर्जत, प्रतिनिधी बाळू गुरव। या राज्यात खरं परिवर्तन झालं ते हिंदुत्वाच्या नावाने। पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्वाच्या नावाने पुढे आले। बाळासाहेबांची शिवसेना सुद्धा हिंदुत्वाच्या नावाने पुढे होती। धरून पण मध्यंतरी हिंदुत्व सोडले होते आणि एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा नारा पुकारला आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना आली। वारकरी संप्रदायाचा सहवास लोकप्रतिनिधींना उपयुक्त आहे। राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कामासाठी आम्ही नेहमी पुढे असतो, असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या व आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस तसेच सेवा समर्पण पंधरवड्याचे औचित्य साधून कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रबोधनकारांच्या कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन किरण ठाकरे यांनी केले होते। हरिभक्तपरायण मारुती महाराज राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी आमदार किसन कथोरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, संतोष भोईर, आत्माराम विशे, आरपीआय तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड, रायगड आध्यात्मिक विभागाचे अध्यक्ष काशीनाथ पार्टे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, रमेश मुंडे, नरेश मसने, रमेश मुंडे, विकास बडेकर, प्रवीण सकपार जाधव, प्रदीप गावरे, साईनाथ श्रीखंडे, राहुल वैद्य, सरपंच संतोष सामरी, प्रमिला बोराडे, राजेंद्र येरुणकर, विनायक उपाध्ये, ऋषिकेश जोशी आदी उपस्थित होते। कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश मस्कर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले। आयोजक किरण ठाकरे यांनी प्रास्ताविकात खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय घरोघरी रुजवण्याचे काम हरिभक्तपरायण राणे महाराजांनी केले। ही संपत्ती आपण जपली पाहिजे। तालुक्यात वारकरी भवन असावे, वारकरी बांधवांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित केले। त्यानंतर कर्जत खालापूर तालुक्यातील कीर्तन, प्रवचन, भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या वारकऱ्यांचा व पत्रकारांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आमदार कथोरे पुढे म्हणाले, कुटुंबातील कर्ता पुरुष गेला की मुलीचा कन्यादान कुणी करायचा हा प्रश्न निर्माण होत होता। मी आमदार कन्यादान हा योजना सुरू केली, त्यामुळे हजारो जावई मला आहेत। आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे। मतदारसंघात महिलांचे हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम सुरू आहे। दुर्लक्षित डवळाई मातांना एकत्रित करून त्यांचा गौरव केला। त्यांना शासकीय मानधन मिळण्यासाठीही मी प्रयत्नशील आहे। नाविन्यपूर्ण निधीतून तुमच्या येथे वारकरी भवन उभे राहू शकते। चांगली तीर्थस्थळे तयार झाली पाहिजेत, म्हणजे संस्कार व संस्कृती टिकेल। विकासाला खूप दिशा आहेत, पण त्याचा ध्यास असला पाहिजे। आमदार प्रशांत ठाकूर यांनी, हा आनंदाचा सोहळा आहे। आपण कीर्तनकार मंडळी समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहात। नवा भारत घडवण्याचे काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत। भविष्यातही आपले मार्गदर्शन आम्हाला मिळेल यात शंका नाही। आपण सर्व मिळून चांगले काम करू असे स्पष्ट केले। आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गदर्शनपर मनोगतात, समाजाची सेवा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधनाचे धर्म कार्याचे काम सुरू आहे। कोकण दिंडी सुद्धा या भूमीतून निघते, हे अभिमानास्पद आहे। उल्हास नदीच्या काठावर प्रति आळंदी उभी राहत आहे, त्यामध्ये 40 फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती आहे। हे आपल्या कर्जतचे वैभव ठरेल। वारकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तुम्ही प्रस्ताव सादर करा, ते मंजूर करण्याचे काम आम्ही करू, असा शब्द दिला। प्रवीण फराट यांनी सूत्रसंचालन केले। आभार प्रदर्शन दीपक बेहरे यांनी केले। मोठे वेनगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम,
खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.